श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, काहीही केलं तरी काम अडकत असतील, मनाला शांती मिळत नसेल, तर याचं एक कारण असू शकतं. आपण आपल्या कुलदेवतांपासून दूर गेलो आहोत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरात कुलदेवताचं स्मरण असतं त्या घरात संकट येण्याआधीच परत जातं. हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. शेवटी मी जे सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज मी तुम्हाला अशा एका देवताबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती एकत्र आहे. विचार करा, सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मा, पालन करणारे विष्णू आणि संहार करणारे महादेव जर हे तिन्ही देव एकत्र आले तर त्या शक्तीची कल्पना तरी करता येईल का? आणि ही शक्ती आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या मातीमध्ये आहे. लाखो लोक आकाशात गुलाल उधळतात आणि एकच गजर करतात, चांग भलं. पण चांग भलं का म्हणतात? या देवाची मूर्ती दक्षिणेकडेच का पाहत आहे आणि या देवता मागचं खरं रहस्य काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. श्री ज्योतिबा देवाचा जन्म, त्रिदेवांची एकत्रित शक्ती आणि अशी रहस्य जे ऐकून अंगावर काटा येईल. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याचा विचारही बदलून टाकेल. जीवनात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर कुलदेवतांशी नातं घट्ट असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी तुम्ही विचार केला आहे का, आपल्या महाराष्ट्रात असं एक दैवत आहे ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची एकत्रित शक्ती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी ही अखंड सृष्टी निर्माण केली. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव सर्वांना व्हावी म्हणून एक महायज्ञ केला. परंतु त्यांच्या मनात न कळत अभिमान निर्माण झाला. तेव्हा आदिशक्ती जगदंबेने एक अद्भुत लीला केली. तिने एका वृद्ध स्त्रीचे रूप धारण करून त्रिदेवांसमोर प्रकट झाली आणि त्यांच्या समोरच त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असे अनेक त्रिदेव निर्माण करून दाखवले. हे दृश्य पाहून त्रिदेवांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला आणि त्यांनी नम्रतेने जगदंबेच्या चरणी मस्तक ठेवले. त्यावेळी जगदंबेने त्या दिव्य शक्तींचा आशीर्वाद देत सांगितले, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला साथ देईन तेव्हा तुम्ही एकरूप होऊन प्रकट व्हा. काळ पुढे सरकत गेला. पृथ्वीवर अधर्म वाढू लागला. राक्षसांचा उन्माद वाढला. साधू संतांवर अत्याचार सुरू झाले. धर्म धोक्यात आला. करवीर क्षेत्रात कोल्हासूर, रत्नासूर यासारख्या असुरांनी अत्याचार माजवले. त्यांच्या विनाशासाठी महालक्ष्मी देवी हिमालयातून करवीरकडे परत येत होती. केदार क्षेत्री पोहोचल्यावर तिने त्या दिव्य शक्तींना स्मरण केले. त्या क्षणी त्रिदेवांची शक्ती, 12 सूर्याचे तेज आणि अग्नीची प्रखरता हे सर्व एकवटले आणि चैत्र शुद्ध षष्ठी युक्त सप्तमीच्या पवित्र सकाळी श्री ज्योतिबा देव प्रकट झाले. मातेच्या इच्छेनुसार ही दिव्य ज्योती एका 8 वर्षाच्या बटूच्या रूपात प्रकट झाली. हातात तलवार, त्रिशूळ, डमरू आणि अमृत पात्र धारण करून हा अवतार म्हणजेच रत्नासुराचा संहार करणारे दक्षिणेचे अधिपती श्री ज्योतिबा देव हिमालयातून त्यांचा अवतार पृथ्वीवर आला. आणि मग महाराष्ट्रात अंबाबाई देवीने त्यांना कोल्हापूरला बोलावलं. राक्षसांचा संहार करण्यासाठी श्री ज्योतिबा देवांनी त्या राक्षसांचा नाश केला आणि कोल्हापूर जवळील उंच डोंगरावर ते कायमचे विराजमान झाले. तोच डोंगर ज्योतिबाचा डोंगर, वाडी रत्नागिरीचा डोंगर म्हणून ओळखला जातो. आजही हे दैवत आपल्या भक्तांचं रक्षण करत आहे. महाराष्ट्रात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? कोणत्याही देवाची मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून नसते, पण श्री ज्योतिबा देवांची मूर्ती मात्र दक्षिणेकडेच पाहते. असं का? कारण श्री ज्योतिबा देवानं रत्नासुराचा वध केला आणि त्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली. केदारनाथ आपली दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला कळताच तिने कोल्हापूरहून अणवाणी ज्योतिबा डोंगराकडे धाव घेतली. तेव्हा आई अंबाबाईने विनंती केली, देवा, तुमची कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू द्या. आणि मित्रांनो, श्री ज्योतिबा देवानं ती विनंती मान्य केली आणि आपलं मुख अंबाबाईच्या दिशेला वळवलं. म्हणूनच आज त्यांची मूर्ती दक्षिणेकडे पाहत असताना दिसते. तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आज तागायत सुरू आहे.
खेटे म्हणजे कोल्हापूर ते ज्योतिबा अशा पायी प्रवासाने ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटे घालण्याची आख्यायिका सांगितली जाते. ही परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारी खेटे घालतात. माघ पौर्णिमेपासून होळी पौर्णिमेपर्यंत येणारा प्रत्येक रविवारी ही यात्रा भरते. विचार करा मित्रांनो, ज्या देवाने राक्षसांचा नाश केला, भक्तांचं रक्षण केलं, तोच देव दुसऱ्या देवतेचेही रक्षण करत उभा आहे. हीच आहे खरी शक्ती, हीच आहे खरी भक्ती. ही कथा फक्त एक कथा नाही, ही श्रद्धा आहे, ही शक्ती आहे आणि हा अनुभव आहे. आजही कोल्हापूर पासून ज्योतिबाच्या डोंगरापर्यंत लोक अनवाणी चालत जातात आणि खेटे घालतात. चैत्र पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने देशभरातून या ठिकाणी येऊन आकाशात गुलाल उधळतात, खोबरे उधळतात आणि चांगभलचा गजर करतात. का? कारण त्यांना माहीत आहे हा देव फक्त दर्शन देत नाही, तो संकटे दूर करतो. मित्रांनो, ज्या देवाने राक्षसांचा नाश केला, तोच देव आजही आपल्या भक्तांचं रक्षण करतो. आज तुम्ही कुठेही असाल, महाराष्ट्रात, भारतात किंवा परदेशात, जर तुमच्या कपाळावर ज्योतिबाचा गुलाल असेल आणि मनात जर श्रद्धा असेल तर लक्षात ठेवा, संकट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण तुमच्या पुढे ढाल बनून उभा आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबा. श्री ज्योतिबा देव कोल्हापूरच्या अगदी जवळ 333 मीटर उंच वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर विराजमान आहेत. शेकडो वर्षापूर्वी इथे एक छोटंसं मंदिर होतं, पण आज याच ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिर उभं आहे. इसवी सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे राणोजी शिंदे यांनी मुख्य मंदिर बांधलं. इसवी सन 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केदारेश्वर मंदिर उभारलं. या दोन मंदिराच्या मध्ये चोपडाई मातेचं मंदिर आहे, जे बांधलं प्रीतिराव चव्हाण हिम्मत बहादूर यांनी. इसवी सन 1780 मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी रामेश्वर मंदिर बांधलं. याशिवाय सटवाई माता, गुरुदेव दत्त, काळ भैरवनाथ महादेव मंदिर, गायमुख तलाव, यमाई माता मंदिर, नगारखाना, हत्ती महाल असा संपूर्ण भव्य परिसर येथे आहे. आणि या सगळ्या परिसराभोवती मजबूत तटबंदी आहे. पण मित्रांनो, सगळ्यात मोठं रहस्य अजून बाकी आहे. या मंदिरात निळसर पाषाणाची 4 हात असलेली सुमारे 3 फूट उंचीची अत्यंत सुंदर अशी श्री ज्योतिबाची मूर्ती आहे. या मूर्तीचा वज्रलेप इसवी सन 1932, 1985 आणि 2006 मध्ये करण्यात आला. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत श्री ज्योतिबा देवाच्या घोड्याचं अद्भुत रहस्य. श्री ज्योतिबा देवाच्या पहिल्या घोड्याचं नाव होतं उन्मेष, पण दुर्दैवाने त्या घोड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. त्यानंतर मानाचा घोडा शोधण्यासाठी मोठी जबाबदारी आली. यात्रा जवळ येत होती आणि योग्य घोडा मिळणं खूप कठीण होतं. पण 2 वर्षापूर्वी एक चमत्कार घडला. अगदी योग्य असा घोडा सापडला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं जय. मित्रांनो, देवासाठी घोडा निवडणं काही साधी गोष्ट नाही. तो घोडा शुभ्र पांढरा असला पाहिजे, बलवान, शक्तिमान आणि तेजस्वी असला पाहिजे. सगळ्यात मोठी अट काय आहे माहीत आहे का? त्या घोड्याच्या संपूर्ण शरीरावर फक्त 2च भोवरे असले पाहिजेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्या घोड्यावर याआधी कुणीही बसलेलं नसावं. मित्रांनो, लाखो भक्त यात्रेला येतात, गुलाल, आवाज, गर्दी, गोंधळ, पण तरीही तो घोडा अजिबात घाबरता कामा नये. तो शांत, स्थिर आणि धैर्यवान असला पाहिजे. आणि अशा सर्व गुणांनी युक्त तो घोडा जेव्हा मिळतो तेव्हा समजावं तोच खरा देवाचा मानाचा घोडा आहे. ही फक्त घोड्याची कथा नाही, ही श्रद्धेची, परंपरेची आणि भक्तीची ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त कोल्हापूरला येतात. ज्योतिबाच्या यात्रेत आकाशात गुलाल उधळला जातो आणि सगळीकडे एकच आवाज घुमतो, चांग भलं, चांग भलं. पण हे चांग भलं का म्हणतात? काही लोकांचं असं म्हणणं आहे की चांग भला हा शब्द चंगा भला या पंजाबी शब्दापासून आला आहे. पंजाबमध्ये एखादं चांगलं काम झालं की चंगा भला असं म्हणतात, म्हणून इथे चांग भलं असं म्हटलं जातं, असं एक मत आहे. पण मित्रांनो, खरी कथा खूपच भावनिक आहे. एक काळ असा होता जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा उन्माद वाढला होता. साधू संत, ऋषीमुनी सगळे भयभीत झाले होते. अगदी देवतांनाही भीती वाटू लागली होती. तेव्हा त्या राक्षसांनी देवांना युद्धाचं आव्हान दिलं आणि त्यावेळी श्री ज्योतिबा देवानं त्या राक्षसांचा नाश केला. त्या क्षणानंतर पृथ्वीवरचं संकट दूर झालं, सगळं चांगलं झालं, सगळे भयमुक्त झाले. त्या विजयाची, त्या आनंदाची, त्या मुक्तीची आठवण म्हणून आजही भक्त मोठ्या श्रद्धेने म्हणतात, चांग भलं, चांग भलं. हा शब्द फक्त शब्द नाही,
हा आहे विजयाचा गजर, श्रद्धेचा आवाज. श्री ज्योतिबा फक्त एक दैवत नाही, तो आहे आपल्या कुलाचा रक्षक, आपल्या संकटाचा नाश करणारा आणि आपल्या पाठीशी उभा असणारा. जेव्हा लाखो लोक एकत्र येतात, आकाशात गुलाल उधळतात आणि चांग भलं म्हणतात, तेव्हा तो फक्त आवाज नसतो, तो असतो विश्वास, तो असतो विजयाचा गजर आणि तो असतो देवाशी जोडलेलं नातं. फक्त एकदा त्या डोंगरावर जा, वाडी रत्नागिरीवर जा आणि स्वतः अनुभवा तो गुलाल, तो आवाज आणि ती ऊर्जा. तुम्हाला जाणवेल देव अजूनही आपल्या सोबत आहे. ज्या घरात कुलदेवताची आठवण असते त्या घरावर संकट येत नाही आणि आलं तरी ते टिकत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी का म्हणतात? हे फक्त नाव नाही आहे, यामागे आहे चमत्कार, इतिहास आणि एक जबरदस्त आध्यात्मिक शक्ती. एका बाजूला एक संत ज्याच्याकडे काहीच नव्हतं पण विश्वास होता, आणि दुसऱ्या बाजूला एक राक्षस ज्याच्याकडे सगळं होतं पण अहंकार होता. आणि मित्रांनो, शेवटी जिंकतो कोण, विश्वास की अहंकार? हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूर्वी या ज्योतिबाच्या डोंगराला वैतागवाडी असं म्हटलं जायचं. एकदा संत सावतामाळी आपल्या पत्नी समवेत श्री ज्योतिबाच्या दर्शनाला आले. हजारो वर्षाची परंपरा आणि उंच डोंगर चढून ते वर पोहोचले. पण त्यांच्या पत्नीला खूप भूक लागली होती आणि त्यांच्याकडे काहीच नव्हतं. रागाने तिने संत सावतामाळींना ओरडायला सुरुवात केली. तेव्हा संत सावतामाळी शांतपणे म्हणाले, हा डोंगर भगवान शिवशंकराचा आहे, इथे सगळी रत्ने आहेत, तुला हवं ते घे. ती स्त्री संपूर्ण डोंगरभर फिरली पण तिला काहीच सापडलं नाही. रागाने तिने दगड गोळा केले आणि संतांसमोर फेकले. आणि मित्रांनो, त्या क्षणी चमत्कार झाला. ते साधे दगड हिरे, माणिक आणि मोत्यांमध्ये बदलले. या ठिकाणी रत्ने मिळाली, म्हणूनच नाव पडलं वाडी रत्नागिरी. आता दुसरी कथा. रत्नासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. तो महाकालीचा भक्त होता आणि त्याला मोहिनी विद्या अवगत होती. अहंकार इतका वाढला की तो म्हणू लागला, संपूर्ण सृष्टी माझी आहे, सगळ्यांनी फक्त माझीच भक्ती करावी. त्याने देवांनाच युद्धाचं आव्हान दिलं आणि मित्रांनो, देवही घाबरले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती एकत्र आल्या आणि प्रकट झाले श्री ज्योतिबा देव. आषाढी अमावास्येला युद्ध सुरू झालं. 7 दिवस भयंकर युद्ध चाललं, पण रत्नासूर मरत नव्हता, कारण अमृताचे थेंब त्याच्यावर पडत होते. तेव्हा अंबामाता धावून आली आणि राक्षसाचं रक्त जमिनीवर पडू दिलं नाही. आणि शेवटी श्रावण शुद्ध षष्टीला रत्नासुराचा अंत झाला. मरण्यापूर्वी रत्नासुराने एक इच्छा व्यक्त केली, माझं नाव या ठिकाणी कायम राहू द्या. आणि मित्रांनो, देवाने ती इच्छा मान्य केली, म्हणूनच या ठिकाणाचं नाव पडलं वाडी रत्नागिरी. आजही या परिसरात अशी अनेक गावं आहेत ज्यांची नावं त्या राक्षसावरून पडली आहेत. उदाहरणार्थ दानासूर, दानोळी, कोथळासूर, कोथळी, केशी, केसापूर, कुंभासूर, कुंभोज, महिषासूर, मसाई पठार, देवलोक, दिवाळी. रत्नासुराचा मंडप कोसळला म्हणून मंडपाळे नाव पडलं. टोप पडला म्हणून टोप नावाचं ठिकाण आहे. कंदासूर म्हणजे कांदे, मंगळासूर मांगले. म्हणजे मित्रांनो, या संपूर्ण परिसरात श्री ज्योतिबा देवानं राक्षसांचा नाश करून पृथ्वी भयमुक्त केली. जिथे देव स्वतः राक्षसांचा नाश करतो आणि आजही भक्तांचे रक्षण करतो, तीच आहे वाडी रत्नागिरी. लाखो सामान्य भक्त कर्नाटक, लावेर, इंदोर, तमिळनाडू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी येतात. उंच आकाशात गुलाल उधळतात आणि अभिमानाने एकच गजर करतात, चांग भलं, चांग भलं. त्या क्षणी संपूर्ण परिसर गुलालाने न्हावून निघतो आणि वातावरणात दरवळतो दवण्याचा सुगंध. हा अनुभव शब्दात सांगता येत नाही, तो फक्त त्या ठिकाणी गेल्यावरच जाणवतो. दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रेमध्ये 30 ते 35 फूट उंच सासनकाठ्या ताशा सनईच्या तालावर आकाशात अभिमानाने नाचवल्या जातात. इतिहासात साक्षी आहे, महादजी शिंदेसारखे पराक्रमी योद्धेही मोहीम सुरू करण्यापूर्वी श्री ज्योतिबाला प्रसाद दावत होते. एवढा अढळ विश्वास, एवढी प्रचंड श्रद्धा. मित्रांनो, वर्षातून एकदा तरी कुटुंबासोबत श्री ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक व्हायलाच हवं. आकाशात गुलाल उधळला आणि मनापासून म्हणा, चांग भलं. कारण जर कुलदेवताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर कोणतेही संकट आपल्या जवळ येत नाही. आणि जर ज्योतिबाचा गुलाल आपल्या कपाळावर असेल तर तोच गुलाल वज्रासारखा तुमचं रक्षण करतो. पण एक गोष्ट हवी,
दृढ श्रद्धा आणि खरी भक्ती. कारण आजही दैवत क्षणाचाही विलंब न करता भक्तांच्या मदतीला धावून येतात. त्याच्याकडे काहीच नाही पण श्रद्धा आहे, तो कधी हरत नाही. आणि दुसरी म्हणजे ज्याच्याकडे सगळं आहे पण अहंकार आहे, त्याचा अंत निश्चित आहे. म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी तुमचं कुलदैवत उभं आहे. आणि जर तुमच्या कपाळावर ज्योतिबाचा गुलाल असेल तर तो फक्त रंग नाही, तो संरक्षण आहे, तो आशीर्वाद आहे. मित्रांनो, वर्षातून एकदा तरी कुटुंबासमवेत त्या डोंगरावर नक्की जा. उंच आकाशात गुलाल उधळा आणि मनापासून एकच गजर करा, चांग भलं चांग भलं. आणि बघा तुमच्या आयुष्यातले अंधार कसे नाहीसे होतात. कारण देवाला मोठ्या गोष्टी नकोत, फक्त खरी श्रद्धा हवी असते. जीवनात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर कुलदेवताशी नातं घट्ट असणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलात का की ज्योतिबा हे नाव इतकं प्रभावी का आहे? हे फक्त नाव नाही आहे, तो आहे तेजाचा स्फोट. हजारो कोटी सूर्याचं एकत्रित रूप. कल्पना करा, एक सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, पण ज्योतिबा म्हणजे हजारो कोटी सूर्याचं तेज. म्हणूनच त्या नावातच एक ऊर्जा आहे, एक कंपन आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे जी खूप लोकांना कळत नाही. जेव्हा तुम्ही वाडी रत्नागिरीवर जाता, ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होता, तेव्हा तुमची पावलं आपोआप वळतात यमाई देवीच्या मंदिराकडं. का? हा योगायोग आहे की कोणीतरी तुम्हाला तिकडे खेचतंय? मित्रांनो, ही आहे ती अदृश्य शक्ती जी तुम्हाला जाणवते पण दिसत नाही. आणि यामागे आहे एक गूढ इतिहास, एक अधुरी कथा आणि एक दिलेलं वचन. मित्रांनो, हे जे दैवत आहे केदारनाथ ज्योतिबा, हे साधं दैवत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती एकत्रित आली आणि या दिव्य तेजातून ज्योतिबा दैवत प्रकट झाले. जेव्हा तुम्ही वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर जाता, ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होता, तेव्हा एक गोष्ट तुम्ही नक्की अनुभवली असेल, तुमची पावलं आपोआप वळतात यमाई देवीच्या मंदिराकडे. हे फक्त योगायोग नाही, ही अद्भुत शक्ती आहे. यामागे गूढ इतिहास आहे. कृतयुगात रेणुका माता होती आणि कलियुगात तीच माता यमाई देवी म्हणून प्रकट झाली. त्यावेळी तिने केदारनाथांच्या वचनाची आठवण करून दिली. देवा, तुम्ही माझ्याशी मिलन करणार असं वचन दिलं होतं. तेव्हा केदारनाथ म्हणाले, मी दक्षिण विजय पूर्ण केल्यावर तुझं वचन पूर्ण करीन. आणि मग केदारनाथांनी पृथ्वीवर अवतार घेतला, दुष्टांचा नाश केला, राक्षसांचा संहार केला आणि कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीची स्थापना केली. संपूर्ण दक्षिण दिशा जिंकून ते परत हिमालयाकडे निघाले, पण त्या क्षणी महालक्ष्मी त्यांना थांबवलं. देवा, जर तुम्ही निघून गेलात तर या भक्ताचं रक्षण कोण करणार? त्या विनंतीला मान देऊन केदारनाथांनी वाडी रत्नागिरीवर स्नान केलं आणि तेव्हापासून दख्खनचा राजा ज्योतिबा असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं. चैत्र पौर्णिमा हीच ती वेळ जेव्हा केदारनाथ यमाई देवीच्या मंदिराकडे जातात. पण इथे एक मोठं रहस्य आहे. हे लग्न ज्योतिबा आणि यमाईचं नाही, मूळ माया यमाई आणि जमदग्नी ऋषी यांचं मिलन आहे. कारण केदारनाथांना त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं, म्हणून त्यांनी आपल्या शरीरातील जमदग्नी तत्व वेगळं केलं आणि त्या तत्वाचं प्रतीक म्हणजे त्यांची कट्यार. म्हणूनच चैत्र पौर्णिमेला यमाई देवी समोर त्या कटारीचा आणि देवीचा विवाह लावला जातो. हा सोहळा फक्त परंपरा नाही, तो आहे वचनापूर्तीचा क्षण आणि मुक्तीचा मार्ग. म्हणूनच त्या दिवशी वातावरण भारलेलं असतं, फक्त भावनेत हरवलेलं असतात. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हा योगायोग नाही, हा ज्योतिबाचा संकेत आहे. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी वाडी रत्नागिरीला नक्की जा, ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मनापासून म्हणा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आता दुसरं महत्त्वाचं रहस्य, नवदाम्पत्य तिथे का जातात आणि देवीला पीठ मीठ का अर्पण केलं जातं? मित्रांनो, मूळ माया म्हणजे संपूर्ण सृष्टी चालवणारी शक्ती. अन्न, धान्य, जीवन सगळं तिच्यामुळेच आहे. म्हणूनच नवीन संसार सुरू करताना नवदाम्पत्य देवीसमोर साकडं घालतात, आमच्या संसारात कधीही कमी पडू नये. आणि म्हणूनच देवीला अर्पण केलं जातं. मीठ आणि पीठ हे फक्त अर्पण नाही, हे आहे अन्न समृद्धीचं प्रतीक, सुखी संसाराची प्रार्थना. कारण ते आहे समर्पणाचं प्रतीक, अहंकार सोडण्याचं प्रतीक. आता सर्वात गूढ गोष्ट, यमाई मंदिरामागे असलेल्या 7 दगडाची उतरण. हे 7 दगड म्हणजे 7 शक्तीचं प्रतीक आहेत.
सप्तपदीचं प्रतीक आहेत. जसं लग्नात आपण वचन देतो 7 जन्म एकत्र राहू, तसंच इथेही नवदाम्पत्य आपल्या संसारासाठी आशीर्वाद घेतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकच शिकवतात, श्रद्धा असेल तर देव आपल्याजवळ असतो, विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडतो. बांधवांनो, या मंदिरातील प्रत्येक शिल्प आपल्याला काहीतरी शिकवून जातं. एक शिल्प दाखवतं बहीण भावाचं नातं कसं असावं. म्हणजे ही फक्त देवाची जागा नाही, ही हा संस्काराचा खजिना आहे. आणि लक्षात ठेवा, यमाई माता आणि ज्योतिबा यांचं नातं आई आणि मुलासारखं आहे. बाकी जे ऐकतो ते सगळं गैरसमज आहे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात कुठलीही सुरुवात करताना कुलदैवताला विसरू नका, कारण कुलदैवत हीच आपल्या अध्यात्माची पहिली पायरी असते. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच माझ्या कुलदैवताशी जोडलेलो आहे का? मित्रांनो, ज्योतिबा म्हणजे फक्त देव नाही, ते आहेत प्रकाश. आणि यमाई माता म्हणजे सृष्टीचं मूळ शक्ती. जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणी जाता तेव्हा तुम्ही फक्त दर्शन घेत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याला दिशा देता. म्हणूनच नवदाम्पत्य तिथे जातं, कारण त्यांना फक्त आशीर्वाद नको असतो, त्यांना हवं असतं स्थैर्य, समृद्धी आणि आयुष्यभराची साथ. आणि म्हणून ते पीठ मीठ अर्पण करतात, कारण तो अन्नाचा प्रश्न नाही, तो आहे समर्पणाचा. मित्रांनो, त्या 7 दगडामध्ये फक्त दगड नाहीत, ते आहेत 7 वचन, 7 जन्म आणि 7 नात्यांचं बंधन. आजच्या या व्हिडिओतून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर देव दूर नाही, विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडतो. आणि जर तुमच्या पाठीशी कुलदैवत असेल तर कोणतेही संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात कितीही व्यस्त असाल तरी वर्षातून एकदा वाडी रत्नागिरीला नक्की जा. ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मनापासून म्हणा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि बघा, तुमच्या मनातील भीती, तुमच्या आयुष्यातील अडचण हळूहळू नाहीशी होत जाईल. कारण देवाला काही मोठं नको असतं, फक्त खरी श्रद्धा हवी असते. ज्योतिबा आणि यमाई मातेचा संबंध नेमका काय आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. आणि आज त्यामागचं खरं आणि गूढ सत्य आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेक जण म्हणतात ज्योतिबा म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार, पण हे पूर्ण सत्य नाही. केदार विजय या ग्रंथानुसार ज्योतिबा देवतांचा अवतार अत्यंत अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती सोबत कोटी सूर्याचं तेज आणि ऋषी जमदग्नीचा क्रोध, हे सगळं एकत्र आलं आणि प्रकट झाले केदारनाथ ज्योतिबा. तर संपूर्ण शक्तीचं एकत्रित स्वरूप आहे. ज्योतिबाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य बघा, अखंड पाषाणातील मूर्ती, 4 हात, हातात खडक, त्रिशूळ, डमरू, पानपात्र, डोक्यावर जटा आणि सोबत नाग. सर्वात महत्वाचं, त्यांनी जमदग्नी ऋषींचा क्रोध अग्नी धारण केला आहे. आता पाहूया यमाई देवीचा अवतार. सातारा जिल्ह्यातील औंध हे आहे यमाई देवीचं मूळ स्थान. त्या ठिकाणी औदासूर नावाचा राक्षस होता, तो प्रजेचा छळ करत होता. तेव्हा नाथ ज्योतिबा त्या ठिकाणी आले आणि सुरू झालं 7 दिवस आणि 7 रात्री चाललेलं भयंकर युद्ध. पण औदासूर काही पराभूत होत नव्हता. तेव्हा ज्योतिबांनी दिव्य दृष्टीने पाहिलं आणि त्यांना समजलं, या राक्षसाचा वध फक्त अधिमाया शक्तीच करू शकते. त्या क्षणी त्यांनी हाक दिली, आई रेणुका देवी, आणि तीच आदिशक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली. याच हाकेपासून यमाई हे नाव उदयास आलं. यानंतर यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि त्या ठिकाणी औंध येथे विराजमान झाले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ज्योतिबा आणि यमाई यांचा संबंध हा साधा नाही, तो आहे शक्ती आणि शक्तीचा संगम, रक्षण आणि संहार यांचा मिलाप. कृतयुगात रेणुका माता होती आणि कलियुगात तीच माता यमाई देवी म्हणून प्रकट झाली. त्यावेळी तिने केदारनाथांना वचनाची आठवण करून दिली. देवा, तुम्ही माझ्याशी मिलन करणार असं वचन दिलं होतं. चैत्र पौर्णिमा हीच ती वेळ जेव्हा केदारनाथ यमाई देवीच्या मंदिराकडे जातात. पण इथे एक मोठं रहस्य आहे. हे लग्न ज्योतिबा आणि यमाईचं नाही, तर मूळ माया यमाई आणि जमदग्नी ऋषी यांचं मिलन आहे. कारण केदारनाथांना त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं, म्हणून त्यांनी आपल्या शरीरातील जमदग्नी तत्व वेगळं केलं आणि त्या तत्वाचं प्रतीक म्हणजे त्यांची कट्यार. म्हणूनच चैत्र पौर्णिमेला यमाई देवीसमोर त्या कटारीचा आणि देवीचा विवाह लावला जातो. हा सोहळा फक्त परंपरा नाही, तो आहे वचनपूर्तीचा क्षण आणि मुक्तीचा मार्ग. म्हणूनच त्या दिवशी वातावरण भारलेलं असतं, भक्त भावने ठरवलेले असतात. मित्रांनो, ज्योतिबा म्हणजे फक्त देव नाहीत, ते आहेत प्रकाश. आणि यमाई माता म्हणजे सृष्टीची मूळ शक्ती. जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणी जाता
तेव्हा तुम्ही फक्त दर्शन घेत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याला दिशा देता. म्हणूनच नव दाम्पत्य तिथे जातं, कारण त्यांना फक्त आशीर्वाद नको असतो, त्यांना हवं असतं स्थैर्य, समृद्धी आणि आयुष्यभराची साथ. आणि म्हणून ते पीठ मीठ अर्पण करतात, कारण तो अन्नाचा प्रश्न नाही, तो आहे समर्पणाचा. मित्रांनो, त्या 7 दगडामध्ये फक्त दगड नाहीत, ते आहेत 7 वचन, 7 जन्म आणि 7 नात्यांचं बंधन. म्हणूनच या दोन्ही देवतांची पूजा केल्यावर भक्तांच्या आयुष्यात शक्ती, संरक्षण आणि समाधान येतं. आज आपण जे ऐकलं ते फक्त एक कथा नव्हती, ते होतं भक्तीचं रहस्य, वचनाचं महत्त्व आणि देवभक्तांच्या नात्याचं खरंच रूप. ज्योतिबा आणि यमाई हे फक्त 2 दैवत नाहीत, ते आहेत शक्ती आणि संरक्षण, माया आणि मार्गदर्शन आणि भक्तांच्या आयुष्याला दिशा देणारी ऊर्जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज एक मोठा गैरसमज दूर झाला की हा सोहळा लग्नाचा नाही, तर हा वचनपूर्तीचा आणि आई मुलाच्या नात्याचा आणि दिव्य शक्तीचा संगमाचा सोहळा आहे. विचार करा मित्रांनो, असा देव जो स्वतःचं वचन पूर्ण करतो, तो आपल्या भक्तांना कधी सोडेल का? नाही, कधीच नाही. म्हणून आयुष्यात काहीही झालं, संकटे आली, अडचणी आल्या, फक्त एकदा मनापासून म्हणा, ज्योतिबाच्या नावानंच सांग भलं. आणि बघा परिस्थिती कशी बदलते. वर्षातून एकदा तरी वाडी रत्नागिरीला नक्की जा, देवाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मनातलं सगळं त्यांच्याकडे सोपवा, कारण देवाला काहीच नको असतं, फक्त तुमचा विश्वास हवा असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं कुलदैवत नक्की लिहा. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे देव असतो आणि जिथे ज्योतिबाचा आशीर्वाद असतो तिथे संकट टिकत नाही. चला तर मग आता असा एक दिव्य मंत्र जप करूयात, तो तुमच्या जीवनात श्री ज्योतिबा देवाच्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती आणि समाधान घेऊन येईल. ज्योतिबा म्हणजे फक्त डोंगरावरचं देवस्थान नाही, ज्योतिबा म्हणजे संकटातही मनात जिवंत राहिलेली आशा. सर्व काही संपल्यासारखं वाटत असतानाही अजून देव माझ्यासोबत आहे हा विश्वास. 30-35 फूट उंच सासन काठ्या ज्या बेभान होऊन आकाशात नाचवल्या जातात, त्या फक्त परंपरा आहेत की त्यामागे काही खोल रहस्य आहे? कल्पना करा, एक भयंकर युद्ध झालंय, राक्षसांचा नाश झालाय, सगळीकडे विजयाचा आनंद आहे, पण त्या रणांगणावर काही स्त्रिया उभ्या आहेत, ज्यांचे पती गेलेले आहेत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न, आता आम्ही काय करू? मित्रांनो, त्या स्त्रियांच्या आक्रोशातूनच जन्म झाला चांग भलं या गजराचा आणि त्या वेदनेतून जन्म झाला सासन काठ्यांचा. आज आपण ज्या सासन काठ्या पाहतो त्या फक्त काठ्या नाहीत, त्या आहेत मुक्तीचं प्रतीक. केदारनाथांनी रत्नासुराचा वध केला, अनेक राक्षसांचा नाश झाला. यानंतर देव ज्योतिबा परत हिमालयाकडे निघाले, पण त्यावेळी कोल्हापूरच्या अंबाबाईंनी विनंती केली, देवा आमच्या रक्षणासाठी इथेच थांबा, भक्तांच्या कल्याणासाठी, दृष्टांच्या नाशासाठी इथेच वास करा. आणि मित्रांनो, देवानी अंबाबाईचं ऐकलं आणि ते कायमचे स्थिरावले वाडी रत्नागिरीच्या त्या पवित्र डोंगरावर. यानंतर अंबाबाईने ठरवलं, आता ज्योतिबाला दख्खनचा राजा बनवायचं. भव्य राज्याभिषेक ठरला, स्वर्गातून देव त्या ठिकाणी आले, शिवशंकराचे सर्व अवतार उपस्थित होते, संपूर्ण वातावरण दिव्य झालं होतं. पण त्याच वेळी एक वेदनादायक प्रसंग घडला. ज्योतिबा देवानं ज्या राक्षसाचा वध केला होता, त्यांच्या पत्नी विधवा झाल्या होत्या. त्या सगळ्या अंबा मातेपाशी आल्या आणि विनवणी करू लागल्या, देवी आम्हाला मुक्ती द्या. अंबा मातेनं त्यांना थेट ज्योतिबा देवाकडे नेलं. त्यावेळी त्या विधवा स्त्रिया थरथरत्या आवाजात म्हणू लागल्या, देवा तुम्ही विश्वाचे मालक आहात, आमचे पती युद्धात गेले, आम्ही आता काय करू? आम्हाला मुक्ती द्या. त्यावेळी दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणाले, चैत्र पौर्णिमेला मी चाफेवनात येईन, तुम्हाला मुक्ती देईन आणि त्या दिवशी तुमचा उद्धार नक्की करीन. आणि मित्रांनो, त्या दिवशी त्या स्त्रिया आनंदाने केस मोकळे करून बेभान होऊन नाचू लागल्या आणि एकच गजर करू लागल्या, चांग भलं. आज आपण ज्या सासनकाठ्या पाहतो त्या आहेत मुक्तीचं प्रतीक. त्या बेभान नाचवल्या जातात कारण त्या आनंदाचा, त्या मुक्तीचा तो क्षण आहे. म्हणजे ज्योतिबा देव भक्तांना मुक्ती देतात. त्यामागचा खरा अर्थ आहे, ज्योतिबा म्हणजे केदारनाथ, म्हणजेच भगवान शिवशंकराचा अवतार. म्हणूनच त्यांना म्हणतात दख्खनचा राजा, कारण मुक्ती देण्याचा अधिकार फक्त त्यांच्याकडे आहे, ज्यांनी संपूर्ण विश्व निर्माण केले. अगदी काळ आणि यमालाही त्यांची परवानगी घ्यावी लागते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानाची सासनकाठी देवाच्या सदरेवर उभी केली जाते. बरोबर 12 वाजता तोफाची सलामी दिली जाते.
पंचांग वाचन, कडुलिंब गुळाचा नैवेद्य आणि त्यानंतर सुरू होते भव्य चैत्रयात्रा। आता एक क्षण थांबा आणि मनात एक चित्र उभा करा। लाखो भक्त, आकाशात उडणारा गुलाल आणि बेभान होऊन नाचणाऱ्या सासन काट्या, आणि त्या आवाजात एक वेदना आहे, एक आनंद आहे आणि एक मुक्ती आहे। चांग भलं चांग भलं। मित्रांनो, आजपर्यंत आपण हा गजर फक्त ऐकत होतो, पण आज त्यामागची वेदना समजली। त्या विधवा स्त्रियांची ज्यांनी सगळं गमावलं होतं आणि त्या देवाची ज्यांनी त्याला मुक्ती दिली होती। म्हणूनच सासनकाठ्या जेव्हा नाचवल्या जातात ते फक्त नृत्य नसतं, तो आनंद असतो मुक्तीचा, तो विश्वास असतो देवावरचा। मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं, काही ना काही वेदना असते, पण जर तुमच्या पाठीशी तुमचं कुलदैवत असेल ना, तर त्या वेदनेचं रूपांतरही आनंदात होतं। म्हणून वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवताच्या पायाशी नतमस्तक व्हा, तुमच्या मनातलं सगळं त्यांच्या समोर मांडा आणि बघा कसं हलकं वाटतं। कारण ज्याचा विश्वास असतो त्याचं रक्षण नक्की होतं। आणि जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही चांगभलं म्हणाल तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त गजर नाही, ती आहे तुमच्या आयुष्याला मिळालेली मुक्ती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमचं कुलदैवत कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।